नमस्कार. आपलं नाशिकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी डायटिशियन पूजा देवरे. आपण बोलत आहोत लहान मुलांचं आरोग्य आणि आहार. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की लहान मुलांचं डाएट हे कसं असायला हवं. आता आपण जाणून घेऊया परफेक्ट डबा हा कसा असायला हवा. परफेक्ट टिफिन फॉर्म्युला, त्याच्यामध्ये 3 in 1 फॉर्म्युला आपण वापरू. कार्बोहायड्रेट्स, त्याच्यामध्ये पोळी, पराठे, उपमा, पोहे हे तुम्ही देऊ शकता, ज्यामुळे मुलांना खेळण्यासाठी आणि अभ्यासासाठी ऊर्जा मिळते. प्रोटीन्समध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य, दूधजन्य पदार्थ, दही, पनीर हे देऊ शकता की जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. विटॅमिन्स अँड मिनरल्स, ताज्या भाज्या, फळं यांमधून त्यांना विटॅमिन्स अँड मिनरल्स देतात, जे की इम्युनिटी बूस्टरसाठी काम करतात. वयोगटानुसार डब्याचे नियोजन कसं करावं. 3 ते 5 वयोगट हा प्री प्रायमरी सेक्शन असतो की ज्याच्यामध्ये मुलांना तुम्ही फिंगर फूड्स देऊ शकता. फिंगर फूड्स म्हणजे जेणेकरून ते हाताने उचलून डायरेक्ट तोंडात टाकू शकता. म्हणजे छोट्या इडल्या, पराठे, त्याचे रोल्स किंवा बेसन चिला, डोसे, मिनी इडलीज या गोष्टी देऊ शकता. 5 वयोगटातील पुढच्या मुलांची भूक वाढलेली असते, त्यांना ऊर्जेची, कॅलरीज आणि प्रोटीन्सची जास्त गरज असते. त्यामुळे त्यांना पोळी भाजी, विविध प्रकारचे पराठे हे करून तुम्ही देऊ शकता. सोमवार ते शनिवारचा डब्यांचा मेनूसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता. सोमवारी पोळी भाजी देऊ शकता, मंगळवारी कुठल्याही प्रकारचे धपाटे देऊ शकता, थालीपीठं देऊ शकता भाज्या घालून. बुधवारी भरपूर साऱ्या भाज्या घालून पोहे, उपमा, दलियाचा उपमा, रव्याचा उपमा ह्या गोष्टी देऊ शकता. गुरुवारी इडली, मिनी इडली, आप्पे, भाज्या घालून सांबर हे देऊ शकता. शुक्रवारी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची चिले देऊ शकता, म्हणजेच मुगाचे चिले, बेसन चिला म्हणजे धिरडे आपण म्हणतो, हे देऊ शकतो. शनिवार हा मुलांचा फेवरेट वार असतो, त्यामुळे तुम्ही त्यांना हेल्दी नूडल्स मिळतात बाजारात, ते सुद्धा देऊ शकता. हेल्दी पास्ता, हेल्दी नूडल्स की तुम्ही घरातल्या चटण्या वापरून आणि भरपूर भाज्या घालून सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर आता आकर्षक डबा कसा असावा हे आपण जाणून घेऊया. डब्यामध्ये रंगीबेरंगी रंगाच्या भाज्यांचा वापर करा, जसे की बीटरूट, कॅरेट, सिमला मिरची हे वापरू शकता. तुम्ही विविध रंगाचे रोल्स देऊ शकता. विविध आकारांच्या पोळ्या, पराठे हे सुद्धा बनवून देऊ शकता. त्यावर आपण सविस्तर चर्चा करूया, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. बघत राहा आपलं नाशिक. वेलकम बॅक. आपण बघत आहात आपलं नाशिक. यामध्ये आपण चर्चा करतोय लहान मुलं, त्यांचा आहार आणि आरोग्य. लपवलेल्या भाज्या, जे प्युरी फॉर्ममध्ये आपण पराठ्यांमध्ये किंवा कणकेमध्ये टाकून त्याचे पराठे, थालीपीठं हे बनवून देऊ शकतो. प्रोटीन रिच कटलेट, उकडलेला बटाटा वापरण्यापेक्षा तुम्ही पनीर घालून त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, भाज्या घालून शॅलो फ्राय कटलेट्स बनवू शकतात. शेजवान फ्राईड राईस ऐवजी तुम्ही बीट फ्राईड राईस करू शकतात. बीटाचा रस वापरून, भाज्या घालून, घरातल्या चटण्या वापरून तुम्ही फ्राईड राईसही बनवू शकतात. स्मार्ट प्रिपरेशन फॉर वर्किंग वुमन, आजकालच्या आया ह्या वर्किंगमध्येच आहेत, तर यांच्यासाठी मी छोट्या काही टिप्स सांगते की जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल मुलांचा डबा बनवण्यासाठी. आठवड्याचा बाजार करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला घाई होणार नाही. आदल्या दिवशी सगळ्या भाज्या निवडून ठेवा, पालेभाज्या निवडून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सकाळी घाई होणार नाही. चॉपिंग असतील काही रात्री करून ठेवा, काही सकाळी करा. बॅटर असतील कुठले, बेसनचं असेल किंवा मुगाचं असेल, मुगाच्या डोस्याचं असेल किंवा साध्या डोस्याचं बॅटर असेल, हे रात्रीच तयार करून ठेवा. हवं तर 1-2 डोसे किंवा 1-2 धिरडे तुम्ही टाकूनही बघा, जेणेकरून सकाळी धावपळ होणार नाही, चिडचिड होणार नाही आणि तुम्हाला डब्बा बनवायला सोपंही जाईल. रविवारच्या दिवशी तुम्ही अख्ख्या आठवड्याचा मेन्यू हा तयार करून ठेवा आणि फ्रीजला चिटकवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल आणि एक आयडिया राहील डोळ्यासमोर की आपल्याला उद्या काय द्यायचं आहे. तर असा रोज पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. चला लागा मग तयारीला स्मार्ट मुलांच्या, स्मार्ट मदरचा स्मार्ट टिफिन बनवायला.
धन्यवाद.